नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एनटीपीसी व ग्रुप डी या परीक्षांना आलेले भारतरत्न या टॉपिकवरील म्हणजे भारतरत्न पुरस्कार या टॉपिकवरील काही प्रश्न आज बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न, भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतरत्न. हा भारतामधील भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे त्या पद्मविभूषण त्याच्याखाली, अशोक चक्र त्याच्याखाली आणि पद्मश्री सुद्धा त्याच्याखाली, बरोबर. त्यानंतर भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी प्रथमच देण्यात आला? तर भारतरत्न हा पुरस्कार सर्वात पहिल्यांदा 1954 साली देण्यात आला आणि त्याची सुरुवात सुद्धा 1954 सालीच करण्यात आली. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर बघा हा क्वेश्चन आला होता 2016 साली. तर त्याचं योग्य उत्तर त्या हिशोबानं मोरारजी देसाई होतं, बरोबर आहे. परंतु आज घडीला जर हा प्रश्न बघितला या ऑप्शननुसार तर चौधरी चरण सिंग यांना सुद्धा पुरस्कार भेटला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला या प्रश्नाचे दोन उत्तर आहेत, मोरारजी देसाई आणि चौधरी चरण सिंह. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, मार्च 2015 मध्ये या दोन मान्यवरांपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले? बरोबर आहे. तर बघा 2015 साली पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला, कारण अब्दुल कलामांना आधीच मिळालेला आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 साली हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर बघा, भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानाला मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला? बघा मरणोत्तर, तर बघा राजीव गांधी यांना मरणोत्तर देण्यात आला. तसेच 2018चा प्रश्न याचं तेव्हा उत्तर राजीव गांधी असणार, परंतु आत्ता 2024 साली PV नरसिंह राव यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला. त्यामुळे आजच्या घडीलाचं उत्तर काय असणार? A आणि B. आपल्याला आजच्या हिशोबानं चालावं लागेल. त्यानंतर बघा, सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर 2014 साली सचिनला भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढील प्रश्न, दोन नागरी पुरस्कार भारतरत्न आणि पद्मविभूषण भारत सरकारने कोणत्या वर्षी सुरू केले? तर बघा याचं योग्य उत्तर आपल्याला माहिती, भारतरत्न 1954 साली सुरू झाला. त्याच साली पद्मविभूषण हा सुद्धा पुरस्कार सुरू करण्यात आला. त्यानंतर बघा, भारतरत्नाची तरतूद केव्हा सुरू करण्यात आली? म्हणजे शब्द बदलून त्याच परीक्षेला वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. 1954 साली भारतरत्नाची तरतूद करण्यात आली. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणाला 2019 मध्ये भारतरत्न मिळाला? बघा 2019 मध्ये 3 लोकांना भारतरत्न मिळाला. त्यापैकी नानाजी देशमुख हे होते. तसेच प्रणव मुखर्जी आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न मिळाला. आणि तसेच भूपेन हजारिका एक होते. कोण होते? भूपेन हजारिका. त्यानंतर बघा, भारतरत्न पुरस्काराचे वितरण कोण करते? तर याचं सोपं उत्तर आहे, भारताचे राष्ट्रपती भारतरत्न पुरस्काराचं वितरण करतात. त्यानंतर बघा, भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर याचं योग्य उत्तर आहे, भारत सरकारकडे भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला नाही? तर बघा याच्यामध्ये अब्दुल कलामना झाला आहे, सर्वपल्ली राधाकृष्ण यांना झाला आहे, राजेंद्र प्रसाद यांना झाला आहे. फक्त शंकर दयाल शर्मा यांना ऑप्शनपैकी भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही. त्यानंतर बघा, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिला वैज्ञानिक कोण होता? बरोबर आहे. त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर CV रामन, बरोबर आहे. यांना पहिले वैज्ञानिक आणि त्यांना भारतरत्न मिळाला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? बरोबर. तर बघा, भारतरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. भारतरत्न हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं असेल तर त्याला दिला जातो. हे पर्याय म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. आपल्याला योग्य कोण नाही हे बघायचं. या पुरस्कारासाठी केवळ भारतीयच नागरिक पात्र आहेत. तर हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर का? तर नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान यांना सुद्धा तो पुरस्कार भेटला आहे. खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे आणि नेल्सन मंडेला हे आफ्रिकेचे आहेत. तर आपण सर्व वाक्य तपासून बघू. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला कोणतीही आर्थिक बक्षीस दिली नाही, बरोबर आहे. कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. तसेच भारतरत्न हा मरणोत्तर देखील दिला जातो. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्येने कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे? ऑब्विसली राजकारणातील व्यक्तींचा याच्यामध्ये जास्त समावेश असणार, बरोबर. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिला होता? तर ॲक्च्युअल हा प्रश्न विचारायचा काय होता की कोणत्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिला होता? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांनी भारतरत्न हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर बघा,
खालीलपैकी कोणत्या गैर भारतीय व्यक्तींना भारतरत्न मिळाले? तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे आणि नेल्सन मंडेला यांना भारतरत्न मिळाला, जे की ते परदेशाचे व्यक्ती आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणता भारतीय राज्याचा मुख्यमंत्री भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बघा, MG रामचंद्रन हे तामिळनाडू राज्याचे जे मुख्यमंत्री होते त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर बघा अशा लेटेस्टमध्ये 2024ला जे कर्पूरी ठाकूर आहेत बघा, कोण? कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना सुद्धा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला पीपल्स प्रेसिडेंट म्हणजे लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना लोकांचे राष्ट्रपती असे म्हटले जाते. त्यानंतर बघा भारतरत्न पुरस्कार प्राप्त सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे? त्याचे योग्य उत्तर सर्वांना माहिती, सचिन तेंडुलकर हे भारतरत्न प्राप्त सर्वात तरुण व्यक्ती आहेत. अशा प्रकारे भारतरत्न या टॉपिकवरील आपले PYQ MCQ जे RRB NTPC आलेले आहेत ते संपले आहेत. धन्यवाद.